नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ब्राह्मण कन्या याला आपण आज सुरुवात करणार आहे। ही जी कादंबरी आहे तर सुरुवातीला असं वाटतं की रटाळवाणी असेल किंवा कंटाळवाणी असेल, पण जसं तुम्ही ही कादंबरी हातामध्ये घ्याल तर जास्त जास्त 2 किंवा 3 दिवसांमध्ये ही पूर्ण कादंबरी जी आहे ही संपूर्ण जाते। आणि या कादंबरीमध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही कादंबरी समजायला खूप सोपी आहे, समजायला सोपी आहे, लिहायला सुद्धा सोपं आहे। याच्यावरचे प्रश्न जे आहेत ते लिहायला सुद्धा सोपे आहेत, त्यामुळे ही महत्त्वाची आहे। आणि या कादंबरीवरचा जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहिला, मुद्देसूदपणा जर त्यामध्ये आला तर याच्यामध्ये खूप जास्त मार्क्स येण्याची शक्यता आहे। 15 किंवा 20 मार्काला याला आपण एक्सपेक्ट करतो। आणि आपण जर याचा रसास्वादाचा जर अभ्यास केला, सटीकचा जर आपण मागचे जर बघितले तर दरवर्षी ब्राह्मण कन्येवरील एक तरी सटीक आपल्याला परीक्षेमध्ये येतं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। म्हणून जुने जे प्रश्न आहेत तर त्याच्यावरही थोडाफार आपला होल्ड असला पाहिजे। तर आता ब्राह्मण कन्या ही जी कादंबरी आहे, ब्राह्मण कन्या हेच सांगते बघा की कुठल्या तरी कन्येबद्दल ही असणारी कादंबरी आहे, कुठल्या तरी कन्या। मग ती कन्या कोण आहे तर ती कन्या आहे कालिंदी नावाची। ती कन्या कोण आहे तर ती आहे कालिंदी नावाची ती कन्या आहे। तिच्या अवतीभोवती ही संपूर्ण कादंबरी फिरत राहते, ठीक आहे। तिच्या अवतीभोवती ही संपूर्ण कादंबरी फिरत राहते। मग हिच्या आयुष्यामध्ये अशा काय घटना झाल्या होत्या, अशा काय समाजशास्त्रीय घटना झालेल्या होत्या आणि त्याचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झालेला आहे हे सर्व श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे। ही कादंबरी कधीची आहे तर 1930 साली ही प्रकाशित झालेली आहे, 1930 साली। पण ही कादंबरी वाचत असताना असे काही संकेत आपल्याला दिसतात, अशा काही गोष्टी त्यामध्ये दिसतात की जरी ही कादंबरी 1930 ला प्रकाशित झाली तरी हिच्यावर लिहिण्याचं काम किंवा विचार करण्याचं काम जे आहे हे 1920 ते 1926च्या आसपास झालेलं आपल्याला दिसतं, या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतं बघा, त्या काळाच्या नुसार। म्हणजे ही कादंबरीला 100 वर्ष आता झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि तरीही ही कादंबरी आजही तेवढीच ताजीतवाणी आहे जेवढी 100 वर्षाआधी होती। पण ही कादंबरी अभ्यासाला का आहे तर काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ही कादंबरी नसून समाजशास्त्रीय ग्रंथ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग ही कादंबरी नाही, मग कादंबरी नाही म्हटल्यानंतर कादंबरीच्या काहीतरी व्याख्या असायला पाहिजेत म्हणून आणि ते कोण म्हणते ह्या सर्वांना उत्तर देताना श्रीधर व्यंकटेश केतकर काय म्हणतात, जर माझी कादंबरी तुम्हाला कादंबरी वाटत नसेल तर तुमच्या स्वतःच्या कादंबरी असण्याच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या तुम्ही काय करा, बदलून टाका। तर ही कादंबरी आहे, समाजशास्त्रीय कादंबरी आहे असं म्हणायला पाहिजे। आता जेव्हा आपण म्हणतो तर ही कादंबरी नाहीये, जेव्हा असे याच्यावर आरोप होतात तर असे आरोप का होतात याचा पण थोडासा आपण विचार करूया। ही कादंबरी जेव्हा 1930 ला प्रकाशित झाली तर 1930च्या आधी जे काही कादंबऱ्या होत्या तर त्या कादंबऱ्यांमध्ये खूप भावना असायच्या, स्त्रीला एका आदर्श ठिकाणी नेऊन ठेवलेलं असायचं। मग कुठलाही एखादा करुण प्रसंग जर असेल त्यामध्ये रडारडा, मग त्या करुण प्रसंगामध्ये स्त्रियांची असणारी भावनिक आंदोलनं असतील, त्यांच्या भावना असतील, मग त्यांचे जे काही रडणारे जे काही प्रसंग आहेत, उसासे आहेत, हे सर्व या कादंबरीमध्ये येत नाही। ह्या कादंबरीमध्ये कुठल्याही प्रकारच्या निसर्गाचं वर्णन नाही, कुठल्याही प्रकारच्या पात्राचे शरीर वर्णन नाही आहेत, कुठल्याही पात्राच्या पोशाखावर ही कादंबरी बोललेली नाहीये। म्हणून म्हणजे हे सर्व नाही, मग त्यामध्ये भावना नाहीयेत, त्यामध्ये कुठलेही निसर्ग वर्णन नाहीयेत, मग जे काही सांगितलेलं आहे, जी काही भाषा आहे त्यामध्ये भावना नाही तर काय विचार प्रवाहीपणा त्यामध्ये आहे, त्या भाषेमध्ये आहे। तर हे सर्व असल्यामुळं याला तेव्हाच्या काळामध्ये कादंबरी म्हणजे कादंबरीच्या व्याख्येमध्ये ही बसत नाही असं म्हटलं जात होतं। मग याच्यावरही आपल्याला 2 शब्द नावाची प्रस्तावना आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी टीका यांनी केलेली आपल्याला पाहता येते। निळकंठ महादेव केळकर यांनी हे 2 शब्द नावाची ती लिहिलेली आहे, ते आपल्याला पाहता येतं बघा।
तर आता थोडंसं आपण काय करूया की श्रीधर व्यंकटेश केतकर कोण आहेत. ठीक आहे, आता यांनी ही लिहिलेली कादंबरी जी आहे आणि त्यांचे इतर ग्रंथ संपदा आहेत हे आपल्यासमोर लिहिलेल्या मी इथं लिहिलेल्या आहेत बघा. तर यांची पहिली कादंबरी जी आहे ती परागंदा नावाची आहे बघा ती 1926ला आलेली आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे, लिखाणामध्ये आपल्याला येत राहतं. ठीक आहे, गोंडवाणातील प्रियवंदा म्हणून यांची कादंबरी आहे. पहिली कुठली आहे 1926ला परागंदा नावाची आहे. नंतर गोंडवाणातील प्रियवंदा आहे. गोंडवाणातील म्हणजे हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भागातलं सर्व परिसर त्यामध्ये आलेला आहे बघा. ब्राह्मण कन्या जी आहे जी आपण आपल्याला अभ्यासाला आहे तर ती 1930ला आहे. बाकी कुठल्याही कादंबऱ्या घेऊन वाचत बसायचं नाहीये, त्याचा लिहिण्याचा कुठलाही संदर्भ आपल्याला परीक्षेमध्ये द्यायचा नाहीये. फक्त हे जे आहे हे फॅक्च्युअल डेटा हा कुठंतरी आपल्याला कामाला येऊ शकतो म्हणून. बाकी आतमधलं कंटेंट आपल्याला कुठेही कामी येत नाही, हे मला तुम्हाला सरळ सरळ सांगायचं आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की एखादं प्रश्न लिहित असताना आम्हाला इतर ठिकाणचं इतर काही साहित्यामधलं काही कामी येईल का, तर काहीही कामी येत नाही. का कामी येत नाही, कारण की 15 किंवा 20 मार्काला जेव्हा आपल्याला प्रश्न येतो, ठीक आहे, लक्षात येतं का तुम्हाला, 15 किंवा 20 मार्काला जेव्हा आपल्याला प्रश्न येतो तेव्हा आपल्याकडे लिहायला जास्तीत जास्त 10 ते 11 मिनटं असतात. 10 ते 11 मिनटामध्ये हा संपवायचा असतो. त्यामुळं त्या प्रश्नाला धरूनच विचार आपल्या डोक्यामध्ये असतात जर आपण प्रॅक्टिस केलेली असेल तर, नाहीतर बाकी काही येत नाही. म्हणून या 15 ते 20 मार्कांमध्ये इतर काही आपल्याला घालायचं काम नाही. फक्त हे आपल्याला कुठंतरी आपल्या याच्यामध्ये येतं, रसास्वाद लिहित असताना येऊ शकतं, म्हणून हे आपल्याला महत्त्वाचं आहे बघा. काय म्हणतंय, ब्राह्मण कन्या जी आहे ही 1900 हे प्रकाशनाची वर्ष आहेत हा. नंतर विचक्षणा आहे 7 वर्षांनी त्यांचं आलेलं 1937ला. नंतर आशावादी आहे बघा 1937ला आशावादी. भटक्या नावाचं जे आहे ते 1938ला आलेलं आहे. आणि गाव सासू नावाचं जे आहे ते 1947ला आलेलं आपल्याला पाहता येतं बघा. 1947ला आलेलं आहे. ठीक आहे, पुढं काय म्हणतोय आता, यांनी ज्ञानकोश यांनी लिहिलेला आहे बघा. ज्ञानकोश म्हणजे बाकीचे जे आहेत काय म्हणू शकतो आपण त्याला, आता 1926 पासून जे काही यांनी हे लिहायला घेतलेलं आहे. मग त्याच्या आधी ते काय करत होते, तर त्याच्या आधी काय करत होते त्याचा थोडासा विचार करू. कारण की यांचा जन्म जो आहे, केतकरांचा जन्म जर आपण बघितलं तर 2 फेब्रुवारी 1884 ला आहे बघा. म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्याच्या 1 वर्ष आधीचा यांचा जन्म आहे. 1884 रायपूरमध्ये झालेला यांचा जन्म आहे. ठीक आहे, हे काही खूप महत्त्वाची अशी काही फॅक्ट नाही आहे, खूप लक्षात नाही ठेवलं तरी, पण एक मराठी साहित्याचा अभ्यासक म्हणून आपल्याला ते माहीत पाहिजे. ठीक आहे, तर यांचं शिक्षण जे झालेलं आहे तर ते सुरुवातीला अमरावतीमध्ये यांचं शिक्षण झालं बघा. विदर्भामधलं जे अमरावती आहे तिथे त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये कुठलं कॉलेज होतं हे मुंबईमध्ये विल्सन कॉलेज जे आहे तिथं त्यांचं ते शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे PhD साठी ते अमेरिकेमध्ये गेले होते. अमेरिकेमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी कॉर्नेल नावाची एक हे आहे तिथे, कॉर्नेल नावाची युनिव्हर्सिटी आहे, तिथनं त्यांनी PhD केलेली आहे. आणि हा जो काळ त्यांचा जो काही विदेशामध्ये जो काही गेलेला आहे, अमेरिकेमध्ये जो गेलेला आहे, मग तिथली समाजव्यवस्था, तिथली लग्न व्यवस्था, तिथली कुटुंब पद्धती, त्याचा अभ्यास त्यांचा झाला होता. आणि तो मग आपण कसं तिथं मागं पडलेलो आहे किंवा आपल्या इथे काय डिफॉल्ट आहेत हे त्यांनी पकडण्याचा किंवा हेरण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहता येतो. मग 1920 आता यांचं महत्त्वाचं काम काय आहे, 1920 ते 1929 अशा 9 वर्षाच्या काळामध्ये यांनी ज्ञानकोश मराठी ज्ञानकोश याच्यावर यांनी काम केलेलं आहे. मराठी ज्ञानकोश असे याचे यांनी 23 खंड, तुम्ही जर नेटवर गेलात आणि टाकलं की ज्ञानकोश तर त्याचे 23 खंड आपल्याला उपलब्ध आहेत बघा ज्ञानकोशाचे. त्याला आपण एन्सायक्लोपीडिया, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण एन्सायक्लोपीडिया, त्याला मराठीमध्ये ज्ञानकोश म्हणायचं. हा शब्द सुद्धा जो आहे हा केतकरांनीच मराठीमध्ये आणलेला शब्द आहे बघा. पहिल्यांदा वापर कोणी केला, ज्ञानकोश तर केतकरांनी केलेला आहे.
एकदा UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये हिंदी साहित्य ज्या विद्यार्थ्याचं होतं त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की मागच्या 5 वर्षांमध्ये, प्रश्न काय होता, मागच्या 5 वर्षांमध्ये नवीन हिंदी शब्द असे कुठले आहेत जे हिंदीमध्ये ॲड झालेले आहेत ते सांगा, असं त्यांना इंटरव्ह्यूला प्रश्न विचारलेला होता. तर 5 वर्षाच्या काळामध्ये त्याचं उत्तर असं येऊ शकतं की 5 वर्षाच्या काळामध्ये कुठलाही शब्द कुठल्याही भाषेमध्ये रूढ होत नाही 5 वर्षाच्या काळामध्ये, जरी तो निर्माण झालेला असेल तरी. पण शब्दाची डेफिनेशन काय येते की कुठलाही शब्द त्याला समाज मान्यता पावलेली आहे आणि त्याला काहीतरी समाजाने अर्थ दिलेला आहे. जसं आपण घोडा म्हणतो, घोडा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक प्राणी येतो. तसं ज्ञानकोश म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं की एखादं पुस्तक, मोठं पुस्तक, त्याचं काहीतरी खंड, 23 खंड म्हटल्यानंतर मोठे मोठे खंड आपल्यासमोर डोळ्यासमोर येतात. तर तसं कुठले त्याला आपण शब्द या डेफिनेशनमध्ये, या संकल्पनेमध्ये आपण त्याला मांडतो बघा. तर 5 वर्षाच्या काळामध्ये आणि तो शब्द रूढ झाला पाहिजे, पूर्ण तो शब्द रूढ झाला पाहिजे समाज, त्याला आपण शब्द या डेफिनेशनमध्ये येतो. या डेफिनेशनमध्ये येणारे मागच्या 5 वर्षातले कुठलेही शब्द नाही आहेत. जसं त्याने उत्तर दिलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण काय कृत्रिम बुद्धिमत्ता जे म्हणतो आहे, पण कृत्रिम हा शब्द जो आहे तो पण काही काळापासून आहे आणि बुद्धिमत्ता फक्त काय 2 शब्द त्यांनी एकत्र केलेले आहेत, असं तेव्हा त्याचा प्रश्न उत्तर चुकलेलं होतं. तर तसा ज्ञानकोश जो आहे तो शब्द केतकरांनी मराठीमध्ये आणलेला आहे. म्हणून हा ज्ञानकोश यांनी 23 खंड लिहिल्यामुळं आणि एकदम शॉर्ट स्पॅनमध्ये लिहिलं आहे की 20 ते 29 मध्ये 23 खंड, म्हणजे दरवर्षी आपण जर म्हटलं 9 वर्षाच्या काळामध्ये यांनी 23 खंड, दरवर्षी 2 ते 3 खंड यांनी लिहिलेले आहेत. म्हणून याला ज्ञानकोशकार केतकर सुद्धा म्हणतात बघा, ज्ञानकोशकार केतकर असं सुद्धा यांना म्हटल्या जातं, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि यांचा एक महत्त्वाचा एक हे आहे ग्रंथ आहे भारतीय जाती संस्थेचा इतिहास. काय? भारतीय संस्थेचा इतिहास हा जो यांचा ग्रंथ आहे, तर याला पाश्चात्य समाजाने खूप ॲप्रिशिएट केलेला हा ग्रंथ आहे. पाश्चात्य समाजाने की एखाद्या समाजाचं ॲनालिसिस कसं करावं, त्याचं विश्लेषण कसं करावं, नेमका प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे केतकरांची जर एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर एखाद्या समाजामध्ये त्याचं विश्लेषण कसं करायचं याची जी पद्धती आहे ती केतकरांनी फार चांगल्या प्रकारे दिलेली आहे. किंवा एखादा जर प्रश्न असेल त्याच्या मुळापर्यंत कसं जायचं आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा असायला पाहिजे आणि कसा आहे याचं जे काही ॲनालिसिस आहे ते केतकरांचं फार चांगलं आहे. आता जाती संस्थेचा इतिहास जर यांनी लिहिलेला असेल तर आपल्या ब्राह्मण कन्येमध्ये सुद्धा याच्यावर सुद्धा आपल्याला एक प्रश्न असा आलेला आहे की ब्राह्मण कन्येमध्ये जाती व्यवस्थेचा कशा प्रकारे विचार केलेला आहे हे सांगा. 20 मार्काला प्रश्न याच्या आधी आलेला आपल्याला पाहता येतो बघा. तर प्रश्न कधीचा आहे हा? तर 2022ला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे बघा, 2022ला. आणि 2012ला सुद्धा जे मी आता तुम्हाला बोललो की ब्राह्मण कन्या ही कादंबरी असण्याऐवजी समाज प्रबोधनपर गद्य आहे, हा 2012चा आहे बघा. हे याचं तुम्हाला हे भेटून जाईल. ठीक आहे. तर हे असे प्रश्न येतात आणि त्यामुळे आपल्याला ते सर्व बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे. तर हे झालं सर्व. आता यांचं हे आहे, यांना ज्ञानकोशकार केतकर सुद्धा यांना म्हणतात किंवा हा भारतीय जाती संस्थेचा इतिहास हे खूप यांचं गाजलेलं जे काही ग्रंथ आहे, पाश्चिमात्य जगामध्ये गाजलेला ग्रंथ आहे. आता एवढे मोठे यांना हे ग्रंथ जेव्हा लिहायचे आहेत तर यांना म्हणतात की दोन्ही हाताने लिहिण्याची सवय होती, दोन्ही हाताने हे लिहू शकत होते. 3 इडियट्समध्ये तुम्ही जर ते प्रोफेसरचं जर बघितलं त्या टाईपमध्ये यांचं दोन्ही हाताने लिहिण्याची यांना सवय यांनी ठेवलेली होती. आता ब्राह्मण कन्येचा आता मी हे जसं याचं विश्लेषण काढत होतो, या कादंबरीचं विश्लेषण मी काढत होतो, समीक्षा मी करत होतो, समीक्षा मी वाचत होतो काही, तर तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की नेटवर बऱ्यापैकी यांनी चुकीची माहिती आलेली आहे.
तर ती मी तुम्हाला सांगतो की कशी चुकीची माहिती आहे. तर बघा, ब्राह्मण कन्या ही जी कादंबरी आहे, ब्राह्मण कन्या ही जी कादंबरी आहे नेटवर याचं काय सांगितलेलं आहे की याचं आशय सूत्र काय आहे. तर हे सांगितलंय की ही एक वैचारिक कादंबरी आहे. हे बरोबर आहे, वैचारिक कादंबरी तर ही आहे. पण काय, वेश्या संततीचे सामाजिक भवितव्य हा कादंबरीचा मुख्य विषय आहे. काय, वेश्या संतती, वेश्या संततीचे काय सांगितले, सामाजिक भवितव्य. पण ही वेश्या संततीचे सामाजिक भवितव्य, तर ही वेश्या कोण आहे आणि ती खरंच वेश्या होती का याचं बेसिक ॲनालिसिस व्हायला पाहिजे. तर ही माहिती जी काही नेटवर येते तर ही चुकीची आहे. तर याच्यामध्ये कुणीही वेश्या होतं असं नाही आहे. एखाद्या व्यक्तीची रखेल असणं ही गोष्ट वेगळी आहे. वेश्या याचं जर आपण जर सर्वसाधारणपणे जर याची व्याख्या केली तर काय, पैसे घेऊन आर्थिक व्यवहार करून तुम्ही तुमचं शरीर विकताय, ज्याला वेश्या या डेफिनेशनमध्ये येतं. पण कुठेही असं यामध्ये ज्या काही स्त्रिया आलेल्या आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की सुरुवातीच्या याच्यामध्ये मंजुळा नावाचं एक पात्र आहे. ठीक आहे, मंजुळा नावाचं पात्र आहे. तर ही स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून देते, त्याचं मी पुढं सांगतो मी तुम्हाला. ही स्त्री आपल्या नवऱ्याला सोडून देते आणि 2-3 लोकांशी तिचे संबंध येतात. तर ते मे बी शारीरिक संबंध असतील किंवा वॉटेवर काय प्रकारचे संबंध असतील. 2-3 लोकांशी तिचे संबंध येतात. मंजुळा या स्त्रीचे 2-3 लोकांशी संबंध येतात. पण कुठेही तिने आर्थिक व्यवहार केला होता का म्हणून तिला वेश्या म्हणावं असं कुठेही काहीही नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की कादंबरी जी आहे ही सामाजिक कादंबरी आहे, समाज प्रबोधन पर असणारी कादंबरी आहे. समाजाचा दांभिकपणा या कादंबरीमध्ये दाखवलेला आहे. समाज सुधारकांचा दांभिकपणा या कादंबरीमध्ये दाखवलेला आहे. मग ही वेश्या होती का, तर ही वेश्या नव्हती. याच्यावर मी पर्सनली आलेलो आहे, माझे विचार आहेत. कारण की मंजुळेचे 2-3 स्वतःचा नवरा सोडल्याच्या नंतर तिने स्वतः सोडलेला नवरा आहे ना, नवऱ्याने हिला सोडलेला आहे का, नाही, तिने नवऱ्याला सोडलेला आहे. ही महत्त्वाची घटना आहे 1920च्या काळामध्ये, 1925च्या काळामध्ये, 1930च्या काळामध्ये. ठीक आहे, तर याचं पण पुढं आपलं एक्सप्लेनेशन येत राहील. हिने नवऱ्याला सोडलेलं आहे आणि ही एका चिंतोपंत नावाच्या एका व्यक्तीसमोर, म्हणजे ब्राह्मणच व्यक्ती आहे. हा जो चिंतोपंत आहे हा ब्राह्मण आहे. ठीक आहे, हिची जात जी आहे मंजुळेची ती धोबीण आहे की ती तेलीण आहे की किंवा अन्य जातीची आहे हे माहीत नाही. ठीक आहे, हे माहीत नाही. मग ही चिंतोपंतांपासनं मंजुळेला शांता नावाची मुलगी होते. शांता नावाची ज्यांना मुलगी होते. ठीक आहे, शांता नावाची मुलगी होते. मंजुळेचं लग्न झालं होतं का चिंतोपंतांशी, तर झालेलं नव्हतं. हे लक्षात घ्यायचं. काय, मंजुळेचं लग्न झालं होतं का, तर मंजुळेचं लग्न चिंतोपंतांशी झालेलं नव्हतं. चिंतोपंतांचं लग्न झालेलं होतं, त्यांना लग्नाची बायको होती आणि मंजुळा जी आहे ती त्यांची रखेल होती. ठीक आहे, ती ठेवलेली बाई होती त्यांची. मग शांता जी आहे यांच्या या संबंधांपासून जी शांता तयार झालेली आहे, मग शांता स्वतः ब्राह्मण आहे का, तर नाही. ती ब्राह्मणाची मुलगी आहे, पण ती ब्राह्मण आहे का, नाही. मग शांतेचं लग्न होतं, हे लक्षात घ्या. शांतेचं लग्न होतं कोणाशी, तर अप्पासाहेब डग्गे यांच्याशी. अप्पासाहेब डग्गे यांच्याशी. ठीक आहे, अप्पासाहेब डग्गे कोण आहेत, पुन्हा हे ब्राह्मण आहेत.
हे पुन्हा कोण आहेत? आप्पासाहेब डग्गे, हे ब्राह्मण आहेत. मग यांच्यापासनं यांना 2-3 असे यांना अपत्य होतात. त्यामध्ये कालिंदी आहे, त्यानंतर आबा आहे, तिचा भाऊ, ठीक आहे, आणि उषा नावाची त्यांना एक हे आहे, बहीण होते, ठीक आहे. मग कालिंदीचं लग्न कोणाशी होतं? तर आता हिच्या अवतीभोवती सर्व आपली काही ती ही फिरणारी आहे बघा, काय कादंबरी फिरणारी आहे कालिंदीच्या अवतीभोवती. आणि आप्पासाहेब डग्गे हे जे आहेत हे समाजसुधारक आहेत. समाज सुधारणेसाठी म्हणजे शांतेशी जर लग्न आपण केलं नाही तर कदाचित ती ख्रिस्ती होईल, म्हणजे ख्रिश्चन होईल किंवा इतर धर्मामध्ये जाईल, आणि ते होऊ नये म्हणून आप्पासाहेब डग्गे यांनी काय शांतेशी विवाह केलेला होता. आणि त्यांना जाती व्यवस्था मोडून काढायची होती. त्यांना काय जाती व्यवस्था जी आहे ती मोडून काढायची होती. पण मग ती कशी, त्यांचे जे विचार आहेत ते कसे फोल होते हे आपल्याला बघायचं आहे पुढं. मग कालिंदी जी आहे, कालिंदी शिवशरण अप्पा नावाचा एक व्यक्ती हा आहे लिंगायत, हा लिंगायत आहे. शिवशरण अप्पा जो आहे हा लिंगायत आहे. मग याची ही काय शिवशरण अप्पाची कालिंदी ही रखेल म्हणून राहते. आणि कालिंदी स्वतः काय BAच्या वर्गाला शिकणारी आहे, म्हणजे बऱ्यापैकी ती शिकलेली आहे. 1930च्या काळामध्ये BAच्या वर्गात म्हणजे खूप झालं मोठं काम. तर शिवशरण अप्पाची ती रखेल आहे. मग हिच्यापासनं यांना चिंतू नावाचा एक हे होतो, मुलगा होतो, हिला चिंतू नावाचा मुलगा होतो. आणि नंतर शिवशरण अप्पा मेल्याच्या नंतर किंवा शिवशरण अप्पा तिला मदत सोडून देतो, त्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला येते म्हणून शिवशरण अप्पा सोडून देतो. आणि नंतर कालिंदीचं लग्न शेवटच्या भागामध्ये रामराव नावाच्या एका व्यक्तीशी होतं. मग हा रामराव कोण आहे? तर रामराव हा कामगार चळवळीमधला व्यक्ती आहे. या निमित्तानं कामगार चळवळ याचा इथं हे होतो. ह्या सर्व कथानकामधून, ठीक आहे, आबाचं नंतर एस्तेर नावाच्या एका स्त्रीशी त्याचं लग्न होतं. ती बेणे इस्रायली आहे, इस्राईल एस्तेर नावाची कालिंदीची मैत्रीण असते, तिच्याशी आबाचं लग्न होतं. तर ती एस्तेर आहे, तर ती इस्रायली आहे, बेणे इस्रायल, किंवा तिला काय म्हणू शकतो आपण, ती ज्यू आहे, ज्यू एस्तेर. बेणे हा शब्द काय इस्रायल नाही, इस्रायली नाही, बेणे इस्रायली. मग बेनेडिक्ट नावाची जी काही देवता आहे त्यांना पूजणारे लोक म्हणजे बेणे इस्रायली असं त्यांना म्हटलेलं आहे बघा, ठीक आहे. आणि उषाचं पण लग्न नंतर एका इस्रायली व्यक्तीशीच होतं, ते पुढं कथानकामध्ये ते येत राहील बघा. तर हे आपल्याला सर्व समजून घ्यायचं आहे. मग मी सर्व सांगण्याचा हा उद्देश हा आहे की याच्यामध्ये कुणीही असं वेश्या होतं हे म्हणता येत नाही. रखेल असणं आणि वेश्या असणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, ठीक आहे. यामध्ये उषाचा कुठेही याच्यामध्ये हे येत नाही, काय कुठलाही काय म्हणतात त्याला, तिचा संवाद याच्यामध्ये नाही आहे. कालिंदी आहे, आबा आहे, आप्पासाहेब आहे, मंजुळेचा आहे, शांता आहे, या सर्वांचे इथं बोललेलं यांचे बऱ्यापैकी संवाद आपल्याला इथं बघता येतात. तर हे सर्व एक बेसिक कथानक जे आहे तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग या बेसिक कथानकावर जेव्हा आपण येतो तर दुसऱ्या याच्यामध्ये मग आपण एक्झॅक्टली जी ही आहे काय म्हणतो आपण त्याला कादंबरी आहे त्याला आपण सुरुवात करता येईल आपल्याला, ठीक आहे. तर सुरुवात जी आहे तर प्रास्ताविक 2 शब्द याच्यापासून करायला पाहिजे बघा. हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात.